ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। आजपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जात आहेत। कंत्राटीकरण आणि पीपीपी तत्वावरील पुनर्विकासाला कामगार संघटनांचा मात्र विरोध आहे। ग्रॅज्युटी, थकीत वेतन आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याची त्यांची मागणी आहे। बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये विलीन करण्याची प्रमुख मागणी आहे। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत। निखिल, बेस्टचे कर्मचारी आज संपावर जात आहेत, काय कारण, काय मागण्या? नक्कीच होता। आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून ह्या बस कर्मचारी आहेत ते छोटेखानी बंद आहेत ते पुकारले जात होते, परंतु याच बस वेगवेगळ्या युनियन आहेत त्या युनियनच्या माध्यमातून काही ठिकाणी बंद होता तर काही ठिकाणी बंद ठेवण्यात नव्हता येत, परंतु आज मुंबईमध्ये सर्व ठिकाणी आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। सध्या आपण वडाळा डेपोमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळी पासून हा जो बंद आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की मुंबईमध्ये धावणाऱ्या आणि दादर तसेच वडाळा विभागात धावणाऱ्या सर्व बस गाड्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला आज वडाळा डेपोमध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। जे काही कर्मचारी वर्ग येतात त्या कर्मचारी वर्ग आहेत ते ह्याच डेपोमध्ये येऊन थांबतात, परंतु कुठलीही बस आहे ती या वडाळा डेपोतून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। प्रलंबित मागण्या आहेत, या मागण्यांच्या ज्या मान्य करून घेण्यासाठी आहे ते सरकारसोबत बोलणं त्यांचं सुरू आहे, परंतु सरकार अजूनपर्यंत ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मान्य करत नाहीये। त्या अनुषंगाने हा संप आहे पुकारण्यात आलेला आहे। संपाच्या पार्श्वभूमीवरती आज या बस डेपोच्या समोरच पोलीस बंदोबस्त देखील आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि त्याचे परिणाम सुद्धा काय होतात याकडे आपलं लक्ष असेल।